हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स, आपण आलो गोगरा महादेव. तुम्ही बघू शकता गोगरा महादेव. इथे मोठं नदीचं पात्र आहे. इथे आपण आपल्या जुन्या महालक्ष्म्यांचं विसर्जन करायला आलो आहोत. आमच्या तीन पिढीच्या जे जुन्या महालक्ष्म्या आहेत त्या यावर्षी आम्हाला विसर्जन करायचे आहे. यावर्षी आम्ही नवीन महालक्ष्म्यांचे मुकुटे आणले आहेत, पण जुन्या महालक्ष्म्यांचं विसर्जन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवर. तरी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बघूया आता. महालक्ष्म्यांचं विसर्जन करण्याच्या आधी आपण विधीने त्यांची पूर्ण पूजा करायची आहे. त्यांची आरती, त्यांना नैवेद्य ठेवून नंतर त्यांना ओटी त्यांच्यासोबत द्यायची आहे. त्यांना त्यांची शिदोरी त्यांच्यासोबत द्यायची आहे आणि त्यांना निरोप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण ओटी, नैवेद्य ओटी नैवेद्य आपण ठेवलेला आहे. त्यांची पूजा, हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली आहे आणि आता आरती सुरू आहे. आरती झाल्यानंतर आपण त्यांचं विसर्जन करणार आहोत आणि त्यांना निरोप देणार आहोत. महालक्ष्मी माते की जय. चला आता आपण बघूया. त्यांना आता आपण वाहत्या पाण्यात सोडणार आहोत. एक एक करून त्यांना आपण सोडणार आहोत. त्यांच्यासोबत त्यांचे सगळे शिदोरी आणि ओटी हे सुद्धा आपण त्यांना द्यायची असते. त्यांना असंच सोडायचं नसते. आता एक एक करत आपण त्यांना सोडणार आहोत. तुम्ही बघू शकता. आणि ते कोणाच्या पायाला न लागता वाहत्या पाण्यात सोडता यावे म्हणून आपण थोडं जिथे जास्त पाणी आहे तिथे सोडणार आहोत त्यांना. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यांना एक एक करून सोडत आहोत. अशा पद्धतीने आपण त्यांचं विसर्जन पाहू शकता. की जय. आता त्यांची ओटी सोडली आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांचं नैवेद्य, त्यांना साखर तुपाची पोळी म्हणून त्यांना शिदोरी दिली आहे सोबत. ती पण आपण सोडली आहे. आणि त्यांचं विसर्जन केलं आहे. असा महालक्ष्मी मातेस आपण निरोप दिला आहे. बोलो महालक्ष्मी माते की